10 दिवस मोबाईल नाही, 10 दिवस कोणाशी बोलायचं नाही, म्हणजेच आर्य मौन पाळायचं. आर्य मौन म्हणजे आपल्याला कोणाशी बोलायचं तर नाही, पण पाहायचं सुद्धा नाही. त्यानंतर 10 दिवस आपल्याला 2 टाईम जेवायचं असतं. त्यानंतर आपल्याला 10 दिवस आपल्याला फक्त आणि फक्त करायचं असतं ते फक्त आणि मेडिटेशन. मी अशा गोष्टीबद्दल बोलतोय, जी गोष्टी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते. जीवन जगण्याची कला आहे ती. जीवन जगायला शिकवते. ती म्हणजे विपश्यना. आचार्य गोयंकाजी सरांनी ती ही जी विपश्यना आहे, ती परत एक भारतात सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर ती गुरु शिष्य परंपरेने ही एक पहिल्यापासून आलेली कला आहे. ती आता पहा, मी का गेलतो? विपश्यनाचे फायदे काय आहेत? विपश्यनामुळे आपलं मन शांत होतं. आपलं जे माइंड आहे, जे आपले विचाराचे थॉट आपल्या दिवसभराचे एक 60,000 विचार येत असतात. काही ते 40,000 का 60,000 विचार येत असतात. तर आपले ते विचार कमी करतात. विचार जर कमी केले, तरच आपल्याला लाईफमध्ये क्लॅरिटी भेटते. आता पहा, मी का गेलो? मेडिटेशन करण्यासाठी गेलोय. आता पहा, मी लास्ट 2 वर्षापासून पाहतोय, मेडिटेशन करायचा प्रयत्न करतोय. पण मी जर एक 5 मिनिट बसलं, 10 मिनिट बसलं, तरी माझ्याच्याने मेडिटेशन होत नाही. त्या ठिकाणी 10-10, 11-11 तास मेडिटेशन करावं लागत असतं. विपश्यना म्हणजे काय? जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला म्हणजेच काय? या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःच्या बॉडीवर, स्वतःच्या माइंडवर काम करायचं असतं. आपण बाहेरच्या जगाचा विचार करत नाही त्या ठिकाणी. आपण फक्त 10 दिवस आपल्या स्वतःबद्दल विचार करतो, आपल्या माइंडबद्दल विचार करतो, मेडिटेशन करतो. मेडिटेशन म्हणजे काय? आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो. या ठिकाणी पहा, 10 दिवसामध्ये आपण काय करत होतो? 10 दिवसामध्ये पहिल्या 3 दिवसात आपण फक्त आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत होतो. आणि त्यानंतर त्या ज्या आपल्या संवेदना असतात, आपल्याला संवेदना झाल्या, राग, एखाद्या गोष्टीबद्दल मोह, एखादी गोष्ट आपण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी कधीच हॅपी नसतो. आपण एक जर मोबाईल घेतला, आपण आयफोनचा समजा लेटेस्ट 17 घेतला, पुढल्या वर्षी 18 आला, तर आपल्याला वाटतं परत 18 घ्यावा. आपल्याकडे जी 17 गोष्टीची जी खुशी ती आपल्याकडे राहतच नाही. म्हणजे ह्या गोष्टी तर आहेत, जीवन जगण्याची कला, लोकांसोबत कसे बोलायचे, ह्या गोष्टी तर तिथे शिकवल्या जातात. पण मी स्पेशली गेलतो मेडिटेशन करण्यासाठी. आता पहा, मी 15-15 मिनटं, अर्धा तास, 1 तास सहज मेडिटेशन करतो. आणि मला पहिल्यांदा 5-5 मिनिटं सुद्धा मेडिटेशन करता येत नव्हतं. आता या ठिकाणी पहा, तर आपण त्या ठिकाणी अशा गोष्टी शिकवते, तर या ठिकाणी कोणतेही कर्मकांड करायला शिकवत नाही. ती विपश्यना म्हणजे कोणत्याही धर्माची नाही. आपल्याला गौतम बुद्ध म्हणजे आपल्याला काय वाटतं? बौद्ध धर्माची कला आहे ती, किंवा बौद्ध धर्माच्या गोष्टी शिकवल्या जातात. या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या गोष्टी शिकवल्या जात नाही. धर्माचा नावाचा उल्लेख देखील तिथं कुठं केला जात नाही. आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून लोक येतात. बाहेरच्या देशातल्या लोकांना समजली ही गोष्ट, पण आपल्या इंडियन लोकांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना ही गोष्ट समजत नाही. आपण काय म्हणतो तर ही गोष्ट म्हणजे एका धर्माची किंवा एका विशिष्ट समुदायाची असं नाही आहे. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे लोक येतात. मी जी गेलो त्या ठिकाणी मी तुम्हाला फोटो दाखवतो. या ठिकाणी इंग्लंडहून एक व्यक्ती आलता. इंग्लंडहून एक स्टुडंट आलता, जो की MBBSचा स्टुडंट होता. तो पण या ठिकाणी ही कला शिकण्यासाठी आलता. आणि आता या ठिकाणी पहा, तिथल्या दिनचर्या कशा असती आणि विपश्यनाचे जे सेंटर आहेत ती अख्ख्या जगभरात, मी काय म्हणतोय, अख्ख्या जगभरात हे विपश्यनाचे सेंटर येतं. विपश्यना सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं येतं मला माहिती ते सांगतो. पुण्यामध्ये एक आहे, आळंदीमध्ये एक आहे, त्यानंतर इगतपुरीला एक आहे, संभाजीनगरला एक आहे, बारामतीला एक आहे. आता अहिल्यानगरकरांसाठी एक गोष्ट महत्त्वाची, जी की मध्ये पारनेरमध्ये झाले. पारनेरमध्ये एक काकणेवाडी म्हणून एक गाव आहे. त्या काकणेवाडी गावाच्या एक डोंगराच्या ठिकाणी हे एक, आणि सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, त्यांचे जे सेंटर आहेत ना, ते असे निसर्गमय वातावरणात असतात, हे शांत वातावरणात असतात. आणि त्या शांत वातावरणामध्ये एक मेडिटेशन, असं एक बेस्ट मेडिटेशन होतं. ह्या 10 दिवसात इतकी मनाला शांत इतकं भारी वाटतं ना. आणि आपला जो मनामध्ये कचरा आहे तो सगळा साफ होतो. म्हणजेच पहा, काय कचरा असतो आपल्या मनामध्ये, आपण काय करत असतो, आपण लाईव्ह म्हणजे आत्ता जगायची सोडून आपण एकदा फ्युचरचा विचार करत असतो. जास्त करून फ्युचरचाच विचार करत असतो, किंवा आपण झालेल्या गोष्टींचा पास्टचा विचार करत असतो. आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, आपल्या हातात काय आहे, आता लाईव्हची कंडिशन, आता जी म्हणजे प्रेझेंट टेन्स, म्हणजे प्रेझेंटमध्ये जी कंडिशन आहे ते आपण आता, ही गोष्ट तर आपल्या हातात, ह्या गोष्टी आपल्याला विपश्यनामुळे
आपल्याला समजतात. आता पहा, या ठिकाणी दिनचर्या कशी होती. या ठिकाणी आपल्याला 2 टाईम जेवण होतं, 1 टाईम नाश्ता होता. तर दिनचर्या होती. पहाटे आपल्याला 4 वाजता उठावं लागत होतं. पहाटे आपण 4ला उठलो, तर त्यानंतर आपण 4:30ला रेडी राहायचे. आपण 4:30 ते 6:30, 4:30 ते 6:30 आपल्याला 2 तासाचं मेडिटेशन सेशन असतं मॉर्निंगला, सकाळ-सकाळ. 2 तास आपल्याला मेडिटेशन करायचं. त्यानंतर 6:30 ते 8 ह्यावेळेस आपल्याला अंघोळी, नाश्ता ह्या गोष्टी असतात. अंघोळी, नाश्ता ह्या आपल्याला ह्या वेळेत करायच्या आता. त्यानंतर आपल्याला 8, 9, 10, 11 परत 11 वाजेपर्यंत 3 तासाचं मेडिटेशन सेशन असतं. आता पहा, 11 वाजता आपल्याला परत आपल्याला 11 वाजता जेवणास सुट्टी होती. त्या ठिकाणी आपल्याला 11 वाजता आपल्याला जेवायचे. परत त्यानंतर 11 ते 12 वाजेपर्यंत जेवण. नंतर 12 ते 1 पर्यंत परत रेस्ट, म्हणजे आराम करायचा आहे आपल्याला. त्यानंतर 1 वाजल्यापासून 1, 2, 3, 4, 5 परत 4 तासाचं मेडिटेशन असतं. म्हणजे आता पहा, 2, 3, 5 आणि परत ही 4, 9 तास. म्हणजे 5 वाजेपर्यंत परत मेडिटेशन असतं. आता असं नाही की तुम्हाला डायरेक्ट 4 तासाचे, 3 तासाचे डायरेक्ट मेडिटेशन असतात. असं नाही आहे. 1 तासाला, 2 तासाला. त्यानंतर तुम्हाला वॉशरूमला जाण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचे जर पाय दुखत असतील, हे अशा गोष्टी होत असतील, तर तुम्ही चालण्यासाठी 5 मिनिटं तुम्ही रेस्ट घेऊ शकता. तर आता पहा, त्यानंतर 5 वाजता नाश्ता असतो. 5 वाजता त्या ठिकाणी नाश्ता असतो. ते नवीन स्टुडंटलाच नाश्ता असतो. त्यानंतर नवीन स्टुडंटलाच नाश्ता असतो. आणि जे एक्सपिरियन्स स्टुडंट आहे, ज्यांनी विपश्यना ह्याच्या आधी केलेली आणि ते परत विपश्यना करण्यासाठी येतात, तर त्यांच्यासाठी नाश्ता नसतो. त्यांच्यासाठी लिंबू पाणी असतं. आणि त्यांना जर एखाद्या वेळेस काही अडचण असेल, तर तुम्ही त्याला जे आचार्य असते, तर सर असते, त्यांना तुम्ही विचारून नाश्ता घेऊ शकता एक्सपिरियन्स स्टुडंटसाठी. तर त्यानंतर परत 5 ते 6 वाजता आपल्याला परत मेडिटेशनसाठी जायचं असतं. 6 ते 7 वाजेपर्यंत परत 1 तासाचं मेडिटेशन असतं. त्यानंतर आपल्याला परत 7 ते 8:30 वाजेपर्यंत जे आचार्य गोयंकाचे जे गुरुजी आहेत, त्यांचं जे आपल्याला त्या ठिकाणी पडद्यावर किंवा LCDवर त्यांचं प्रवचन असतं, ते आपल्याला ऐकायचं असतं. ते प्रवचन इतकं लाईफ चेंजिंग प्रवचन आहे. इतके भारी भारी एक्झाम्पल देऊन त्यांनी लाईफची क्लॅरिटी केलेली आहे. म्हणजे एकदम बेस्ट त्यांचं प्रवचन असतं त्या ठिकाणी. परत 8:30 ते 9 वाजेपर्यंत मेडिटेशन असतं. म्हणजे 9, 10 आणि 11. 10-11 तास टोटल दिवसाचं मेडिटेशन असतं. असं काही नाही, पहिले 2-3 दिवस आपल्याला बसण्यासाठी त्रास होतो. जरी बसण्यासाठी आपल्याला जास्तच त्रास होत असेल, तर आपण थोडंसं तिथं आसनं मांडलेले असतात, त्या ठिकाणी आपण थोडंसं रेलून बसू शकतो. हे अशा प्रकारे बसू शकतो. आणि खाली बसण्यासाठी पण एक गादीची सुविधा केलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही. मी तर कधी मागं ह्यासाठी मला तर काही अडचण आली नाही. पहिले 2-3 दिवस आपल्याला बसता येत नाही, पायाला मुंग्या वगैरे येत येतात, त्याच्यामुळे थोडीशी अडचण येते. पण त्यानंतर काही अडचण येत नाही. तुमचे जे क्वेश्चन असतील ते तुम्ही त्या आचार्य गोयंका सरांशी फक्त बोलू शकता. त्यानंतर दुसऱ्याशी तुम्हाला कोणाकडे पाहायचंही नाही आणि बोलायचंही नाही. आणि ह्या 10 दिवसाच्या ज्या शांतीमुळं तुमचं माइंड एकदम क्लिअर होतं. तुमच्या लाईफमधले तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी एकदम माइंड क्लिअर होतं. आता पहा, आता माझी तर मेडिटेशन, मला तर ह्या गोष्टीचा फायदा झाला आहे. आणि ह्या कोर्सची एकही रुपया ती फी घेत नाही. तुम्हाला जर कोर्स झाला आणि तुम्हाला जर वाटलं तुमच्या सहखुशीने तुम्हाला काय द्यायचं आहे, तर तुम्ही देऊ शकता. आणि आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे विपश्यना सेंटर आहेत, ते पूर्णपणे डोनेशनवर चालतात. पूर्णपणे डोनेशनवर चालतात. आणि या ठिकाणी भरपूर असा खर्च आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी डोनेशन कराच. तुम्हाला एक डोनेशन करा, म्हणजे तुम्हाला एक 5-10 हजार असं नाही. तुम्हाला काही ₹500, ₹1000 जरी तुमच्याच्याने झाले, तर तुम्ही डोनेशन करा. आणि मी एक ॲनालिसिस केलं. हे एवढे सेंटर का चालतात? हे मोठे लोक येतात या ठिकाणी किंवा गरीब लोक पण येतात आणि ते विपश्यनाचा एक अभ्यास करतात आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या लाईफची क्लॅरिटी कळते. त्यानंतर ते सक्सेसफुल होतात. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर इथे एक लाखो करोडो लोक एक डोनेशन करतात. आणि 100% ह्या गोष्टीचा फायदा आहे. आणि एकही लोकांचा असा एक्सपिरियन्स नाही की निगेटिव्ह एक्सपिरियन्स एकही लोकांचा नाही की जे पहिल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत कोर्स करतात. जे लोक मधून निघून गेलेले आहेत 4 दिवसात, 5 दिवसात, हे टफ आहे. या ठिकाणी 10-10, 11 तास बसायचं असतं, त्याच्यामुळे हे टफ आहे. या ठिकाणी 4-5 दिवसातून निघून जाणारे लोक इथं, ते लोक ह्या गोष्टीला नाव ठेवतात.
म्हणजे पूर्णपणे एक्सपिरियन्स करतात. तुम्हाला फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असतं. फक्त आणि फक्त श्वासावर तुम्हाला ज्या संवेदना असतात ते तुम्हाला फील करायच्या असतात आणि त्या संवेदनाकडे तुम्हाला एक समान दृष्टिकोनाने बघायचे असते. जरी तुम्हाला त्रास झाला तरी पण तुम्हाला हंबल राहायचं असते आणि जरी तुम्हाला भारी वाटलं तरी पण तुम्हाला हंबल राहायचं असते. म्हणजे तुम्हाला समता कोणतीही गोष्ट आपल्या लाईफमध्ये पहा. आपण काय करतो, एक नवीन मोबाईल घेतो, गाडी घेतो किंवा इव्हन कोणतंही आपलं ड्रीम कंप्लीट होतं तेव्हा आपण हॅप्पी असतो. पण ती गोष्ट काय आहे, संपणारी गोष्ट आहे. म्हणजे मोबाईल घेणार तर तो बिघडणार आहे, तो फुटणार आहे, त्याचं काहीतरी होणार आहे. तर मग आपल्याला दुःख वाटता कामा नये. म्हणजे ही गोष्ट या ठिकाणी शिकवली जाते. 10 दिवसात पूर्णपणे असा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल त्या सेंटरमध्ये तुम्ही जा. आता पहा, पारनेरमध्ये नवीन एक विपश्यना सेंटर झालेलं आहे. या ठिकाणी एक अहिल्यानगरकरांसाठी, पुणेकरांसाठी एकदम एक आनंदाची बातमी. त्याच्यामुळे पारनेरला असं एक डोंगरात ठिकाणी असं वातावरण असतं एकदम बेस्ट, नेचरचं जंगलात असल्यासारखं एकदम बेस्ट वातावरण आहे. आणि तुम्ही ह्यासाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा कोर्स कसा रजिस्ट्रेशन करायचा. आता त्यांची एक वेबसाईट आहे विपश्यना म्हणजे धम्मा.org म्हणून काहीतरी एक वेबसाईट आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर विपश्यना असं गुगलला टाकलं विपश्यना रजिस्ट्रेशन तर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल डायरेक्ट. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमच्या जवळचं सेंटर चूज करून तुम्ही त्या ठिकाणी 10 दिवसाचा कोर्स, 3 दिवसाचा कोर्स असेल. तुम्हाला जर 10 दिवसासाठी शक्य नसेल तर तुम्हाला 3 दिवसाचा कोर्स असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता. आता पहा, एक विपश्यना आहे, ते 10 दिवसात पण पूर्ण होऊ शकत नाही त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते 45 दिवसाचा टोटल कोर्स होता हा. पण त्यांनी कमी लोकांकडे टाईम नसल्यामुळे त्यांनी कमी करून हा 10 दिवसाचा आणला आहे. आणि त्यातून पण आपण 3 दिवसाच्या कोर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे. आणि हे एकदम 18 वर्षाच्या खाली किंवा 20 वर्षाच्या खाली मुलांसाठी नाही, हे 20 वर्षाच्या पुढल्या मुलांसाठी आहे. हा एकदम बेस्ट जो कोर्स आहे तो म्हणजे प्रेग्नेंट लेडीजसाठी. प्रेग्नेंट लेडीजसाठी त्यांनी जर हा कोर्स जर अटेंड केला तर नक्की डेफिनेटली, हे माझा एक्सपिरियन्स नाही, हे बाकीच्या लोकांचा किंवा बाकीच्या ज्या लेडीज आहेत किंवा बाकीचे जे त्यांचे पालक आहेत त्यांचा एक्सपिरियन्स आहे की 3 महिन्यापासून ते 7 महिन्याचा जो कालावधी असतो त्याच्यात हा एक्सपिरियन्स करावा. म्हणजे बाळाला त्यामध्ये थोडंफार ते प्रवचन वगैरे ऐका येईल किंवा मेडिटेशन करून ते फील होईल. अशा म्हणजे प्रेग्नेंट लेडीजसाठी एकदम त्यांचे जे नवीन होणारे बाळ येतं त्यांच्यात वेगळं काहीतरी एक डिफरंट काहीतरी. म्हणजे अभिमन्यूला कसं तो पोटामध्ये असणारा तो चक्रव्यूह आतमध्ये मोडण्यासाठी म्हणजे मोडण्याचा शिकला होता, तसंच आपण जे बाई असते ते त्यातलं जे पोटातलं बाळ असतं ते सुद्धा प्रेग्नेंट जेव्हा असते, जे बाहेर जेवढं शिकत नाही तेवढं ते आई जी फील करते तेवढं गोष्ट ती आतमध्ये शिकत असतं. म्हणजे आता हे एक म्हणजे एक सायन्सचा भाग आहे. तो आपल्याला म्हणजे आहे तो भाग. तुम्ही यूट्यूबला वेगवेगळ्या लोकांचे एक्सपिरियन्स पाहू शकता. मी एक वर्षापासून त्यांचे व्हिडिओ पाहत होतो. मला असं वाटायचं आहे की हे एक बौद्ध धर्माचं आहे किंवा बाकीच्या धर्माचं आहे. आपण एक हिंदू धर्मामध्ये वाढलेलो आहोत. आपल्या मनावर वेगळा काहीतरी परिणाम होईल. म्हणजे ह्या गोष्टी मला असं वाटत होत्या. पण मी धाडशी निर्णय घेतला डायरेक्ट. मी पहिल्यांदा आनंदीचं सेंटर आहे तिथं रजिस्ट्रेशन केलं होतं, पण त्या ठिकाणी माझा नंबर लागलेला नाही. त्या ठिकाणी पुण्याचे लोक भरपूर असते तर नंबर लावण्यासाठी एक 2-2, 3-3, 4-4 महिने वेटिंगला राहावं लागतं. म्हणजे आत्ताच तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर तुम्ही पाहू शकता. आणि त्यांच्या वेबसाईटला टोटल दिलेलं आहे. ही जी विपश्यना म्हणजे काय, विपश्यना म्हणजे जीवन जगण्याची कला आहे त्यांच्यामध्ये, प्रेझेंट राहण्याची कला आहे. ही जी आहे, आपण सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये पाहत होतो. ज्या चांगल्या गोष्टी त्या पण स्वतःमध्ये पाहायच्या आणि वाईट गोष्टी त्या पण स्वतःमध्ये पाहायच्या. आपल्याला बाहेरच्या जगाचं काही देणं घेणं नाही. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी विपश्यना सेंटर कसं होतं त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आपण जे विपश्यना सेंटरमध्ये गेलो ते विपश्यना सेंटर कसं होतं. आणि या ठिकाणी जे लोक येतात ना ते खरंच एकदम बेस्ट लोक असतात. आणि त्यांच्याशी आपली मैत्री झाली ना ते जीवनभर आपल्या लक्षात राहतात ते लोक. आणि खरंच एक शांत, कोणतेही जातपात नाही, कोणती म्हणजे कमी एकमेकाला लेखायचं काम नाही, कोणतंही कर्मकांड नाही. एकदम बेस्ट लाईफ, एकदम बेस्ट 15 दिवसाचा माझा एक्सपिरियन्स होता. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तुमची जी क्लॅरिटी लाईफची ती गोष्ट तुम्ही क्लॅरिटी करून घेऊ शकता तुमच्या लाईफची. मी माझ्या मेडिटेशनचा प्रॉब्लेममुळे गेलो. आपल्या बॉडीला जशी फिजिकल एक्सरसाइजची गरज असते तसंच आपल्या माइंडला सुद्धा एक मेडिटेशनची गरज असते किंवा पुस्तकं वाचण्याची किंवा डिसिप्लिनची गरज असते. त्यामुळेच मी मेडिटेशन विपश्यनासाठी गेलो.
या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डायनिंग एरिया. बाहेरचं एंट्री घेतला डायनिंग एरिया आहे आणि त्या ठिकाणी जे कुक असतात ते जेवण आणून ठेवतात आणि आपण सेल्फ सर्व्हिसने आपण हाताने ते जेवण घेऊन खायचे असते आणि आपण आपले स्वतः सेल्फ हाताने आपल्याला ते आपले जे भांडे आहेत ते आपल्याला घासायचे असतात, त्या ठिकाणी रॅकला ठेवायचे असतात. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक राहण्यासाठी एक कॉमन हॉल आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला एक सेपरेट बेड दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मच्छरदाणी सुद्धा आहे. गादी, रग सगळ्या व्यवस्था आहेत. आणि त्या ठिकाणी काय होतं, मौन असल्याकारणाने कोणताही डिस्टर्ब होत नाही. तुम्ही बाहेरून पाहू शकता हे कशा प्रकारचं सेंटर आहे. बाहेरून पाहू शकता एकदम डोंगराच्या या ठिकाणी मी हिवाळ्यात गेलतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एक मेडिटेशन हॉल आहे. शेवटच्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवला आहे. या ठिकाणी बसतात आणि या ठिकाणी आपण बसायचे असते. खाली आपण बसायचे असते. 10व्या दिवशी हे वेगवेगळे पुस्तके आपल्याला पाहायला भेटतात आणि 10 दिवस ह्या जगापासून, ह्या बाहेरच्या जगापासून मी एक स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलं होतं विपश्यना सेंटरमध्ये. त्या बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला जायचं नसतं. त्या एकदम बेस्ट माझा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, फ्रेंड्सला किंवा तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या सगळ्या जे रिलेटिव्ह आहेत त्यांना शेअर करा. धन्यवाद.